संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येते. मुख्य आरोपी वाल्मिक कराड पहिल्यांदाच कोर्टात बोललाय आणि त्याने जे सांगितलं त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात आज या प्रकरणाची 23वी सुनावणी पार पडली. यावेळी न्यायाधीशांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा संपूर्ण घटनाक्रम आणि आरोपींवर लावलेले गंभीर गुन्हे भर कोर्टात वाचून दाखवले. जेव्हा न्यायाधीशांनी आरोपींना विचारलं की हे आरोप तुम्हाला मान्य आहेत का, तेव्हा वाल्मिक कराडसह सर्व आरोपींनी आम्हाला आरोप मान्य नाहीत, म्हणजे चार्जेस नॉट एक्सेप्टेड असं स्पष्ट सांगितलं. विशेष म्हणजे या संपूर्ण खटल्यात वाल्मिक कराड पहिल्यांदाच न्यायालयासमोर स्वतःहून बोललाय. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आरोपींच्या या भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. ते म्हणाले की आरोपींकडून डी फॉर डिले आणि डी फॉर डिरेल म्हणजे खटला लांबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 जानेवारी रोजी होणार आहे. आरोप नाकारल्याने आता पुढे खटला कसा चालणार आणि उज्ज्वल निकम आरोपींचा हा डाव कसा उधळून लावणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.